भरलेली कारली बनवूया। त्यासाठी मस्त हिरवीगार कारली घ्यायची, मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा आणि 2 तुकडे करायचे आणि ह्याला मध्यभागी चीर द्यायचा आणि आतल्या जो काही बियांचा भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा। एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिंच किंवा लिंबाची फोड घालू शकता। त्याच्यामध्ये सगळी कारली घालायची आणि 15 ते 20 मिनिटांना छान उकळवून घ्यायची। कारली छान शिजली की काढून घ्यायची पाण्यामधून आणि थंड पाण्याने एकदा धुवून घ्यायची। मसाला तयार करण्यासाठी कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद, थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, लागलंच तर थोडं तेल घालू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर उकडलेली जी कारली आहे त्याच्यामध्ये हे सगळं स्टफिंग भरून घ्यायचं आणि मस्त कढईमध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना ठेचलेल्या 2-3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि ही सगळी कारली त्याच्यामध्ये घालायची। कारली फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण आधीच उकडवून ठेवलेली आहे, तर झाकण ठेवायचं। मस्त दोन्ही बाजूनी खरपूस रंग येईपर्यंत ही फ्राय करून घ्यायची। एका बाजूने फ्राय झाल्यावर पुन्हा मी पलटून झाकण ठेवलं आणि पुन्हा खालची बाजू सुद्धा मस्त रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेतली। ही कारली दिसायला सुद्धा इतकी मस्त दिसत होती ना आणि मला हे भरलेलं कारलं प्रचंड आवडतं। तुम्हाला आवडतं का ते मला कमेंटमध्ये सांगा। ही मसालेदार भरलेली कारली मला भाकरी आणि चपाती सोबत खायला खूप आवडतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।